पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी मुंबईमध्ये नाले सफाईचं काम सुरू झालं आहे। पालिकेकडून आतापर्यंत 30% काम हे सुरू झालंय। 31 मार्च पर्यंत आता नाले सफाईचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। मुंबईमध्ये नाले सफाईचं काम हे आता सुरू आहे। या ठिकाणी पालिकेकडून आतापर्यंत 30% काम हे झालेलं आहे। 31 मार्च पर्यंत 31 मे पर्यंत नाले सफाईचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य असेल। 31 मे पर्यंत नाले सफाईचं काम हे पूर्ण करण्याचं लक्ष्य असणार आहे। सध्या 30% काम हे पूर्ण झालंय। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय मुंबईमध्ये नेहमी पाणी भरत असतं, मुंबईची तुंबई होताना आपण पाहत असतो। नाले सफाईचं काम हे सुरू झालेलं आहे। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 30% इतकं काम हे झालेलं आहे। काय अधिकची माहिती? नीलम, जसं तू म्हणालीस की मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी नालेसफाई केली जाते, मात्र सध्या जर आपण मुंबईच्या नालेसफाईची स्थिती पाहिली तर अत्यंत बिकट अशीच म्हणावी लागेल। कारण आता मी धारावी इथे या नालेसफाई जिथे केली जाते, हा महत्त्वाचा नाला आहे मुंबईतला, तिथे आपण उभा आहोत आणि इथं पाहू शकतो की इकडे नालेसफाईची नेमकी काय स्थिती आहे। मोठ्या प्रमाणात या गटारामध्ये आपल्याला अजूनही गाळ पडलेला दिसतोय, अजूनही तो गाळ काढला गेलेला नाहीये। हा म्हणजे एप्रिल महिना संपत आलेला आहे, मात्र याबाबत अजून कुठलेही ठोस पावलं जे आहेत ते उचलली गेलेली नाहीत। खास करून जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत गगराणी, भूषण गगराणी, हे देखील जे आहेत 2 दिवसापूर्वी नालेसफाईचा त्यांनी मुंबईभर आढावा घेतला। नेमकी काय परिस्थिती आहे हे त्यांनी जाणून घेतलं, मात्र त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार मुंबईतला केवळ 30% नालेसफाई जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे आता एका महिन्यामध्ये हा सर्व म्हणजे 70% म्हणजे 60 ते 70% गाळ काढणं हे टार्गेट मुंबई महानगरपालिकेसमोर आहे। प्रत्येक अभियंता असेल किंवा मग अधिकारी असतील यांना भूषण गगराणी यांनी सूचना केलेल्या आहेत, जिथे नालेसफाई होते त्या भागांमध्ये जा, तिथे नेमकं काम कसं होतंय, गाळ कसा काढला जातोय यावर दररोज लक्ष ठेवा, अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत। मात्र तरीही काम संथ गतीने सुरू आहे असंच म्हणावं लागेल। खास करून मुंबईमध्ये पावसाळ्यात या नालेसफाईचा मोठा प्रभाव असतो। जर नालेसफाई व्यवस्थित झाली नाही तर अनेक ठिकाणी पाणी तुंबतं, मुंबईकरांना त्रास होतो, दळणवळण, वाहनं अडकतात, अशा प्रकारची परिस्थिती मुंबईमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे नालेसफाई अत्यंत महत्त्वाची असते। मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच नालेसफाई जी आहे ती उशिरा सुरुवात झाली, त्याच्यामुळे आता जर काम पाहिलं तर जवळ 30% झालेलं आहे आणि अजून हे 70% काम जे आहे ते बाकी आहे। जर आपण पाहिलं तर दरवर्षी जवळपास 80% नालेसफाई केली जाते आणि त्यानुसार मुंबईमध्ये मग थोडीशी ती राहत आहे ती नागरिकांना मिळते, कुठे पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेतली जाते। मात्र तरी अनेक ठिकाणी पाणी तुंबत असतं। मात्र यावर्षी तर अनेक ठिकाणी आपल्याला नालेसफाई झालेली व्यवस्थित पाहायला मिळते। त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती या पावसाळ्यात मुंबईकरांना सोसावी लागेल का, असा प्रश्न मुंबईकरांना आहे। नक्कीच धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।